बघता क्षणी तोंडाला पाणी सुटेल आणि खाताना एक भाकरी नक्की जास्त खाल, अशा प्रकारचं चमचमीत मटण मालवणी बनवत आहोत. त्यासाठी या इथं पाऊण किलो इतके मटणाचे पीस घेतलेले आहेत. हे मटण आहे ते मी शॉपमधून आणताना चिरून आणलेलं आहे. त्यामुळे घरी आणल्यानंतर याला वेगळं चिरण्याची मला आवश्यकता पडलेली नाही. त्यानंतर यामध्ये मी पाणी घातलेलं आहे. हलक्या हाताने चोळून आपल्याला 2 पाण्याने हे मटण आहे ते धुवून घ्यायचं. तर इथं मटण धुवून झालेलं आहे. यामध्ये 2 चमचे इतकं मीठ घालते. 1 चमचा हळद पावडर घातली. या चमच्याने हळद आणि मीठ आहे ते मोजून घेतलेलं आहे. सोबतच 1 चमचा इतकी आपल्याला आलं आणि लसणाची पेस्ट घालायची आहे. हळद, मीठ, आलं, लसूण पेस्ट आपल्याला या मटणाला व्यवस्थित अशी लावून घ्यायची आहे. असं हे हळद, मीठ आणि आलं लसूण पेस्ट मटणाला लावली तर मटणाची चव खूप छान लागते. कारण हे आपण 10 मिनिटासाठी असंच बाजूला ठेवणार आहोत मॅरिनेट होण्यासाठी. अशा पद्धतीने हे हळद मीठ लावून झालेलं आहे. आता पुढच्या कृतीकडे वळूयात. गॅसवरती एक पातेलं गरम करायला ठेवलेलं आहे. पातेल्यामध्ये फोडणी करता 3 पळे इतकं तेल घालते. हे मटण मी पातेल्यामध्ये शिजवणार आहे. तुम्हाला जर का हे मटण कुकरमध्ये शिजवायचं असेल तर शिजवू शकता. पण हे मालवणी मटण आहे ते पातेल्यामध्ये शिजवून बनवलं तर त्याची चव काही यात्रेतल्या मटणासारखीच लागते. त्यानंतर यामध्ये मी काही खडे मसाले घातले. यामध्येच तमालपत्र, लवंग, मिरे, स्टारफूल, दालचिनी असे सर्व मसाले घातले. त्यानंतर आपल्याला यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे. कांदा देखील आपल्याला अगदी छान असा तांबूस रंगावरती या फोडणीमध्ये परतून घ्यायचा. तुम्हाला पण मालवणी मटण बनवायचं असेल तर मी सांगेल कुकरऐवजी हे मटण तुम्ही पातेल्यामध्ये शिजवा. पातेल्यामध्ये शिजवलेल्या मटणाची चव खरंच खूप वेगळी लागते. तर अशा पद्धतीने बघा हा कांदा मी अगदी छान परतून घेतला. आता यामध्ये आपल्याला मॅरिनेट करून घेतलेलं संपूर्ण मटण घालायचं आहे. या स्टेजला गॅस अगदी मीडियम ठेवायचा आणि हे सर्व साहित्य व्यवस्थित असं एकदा मिक्स करून घ्यायचं आहे. मटण व्यवस्थित असं एकदा मिक्स करून घेतलेलं आहे. गॅस अगदी लो टू मीडियम ठेवायचा. गॅस अजिबात फुल करायचा नाही, नाहीतर मटण करपू शकतं. त्यानंतर याच्यावरती अशा प्रकारचं एक खोलगट ताट ठेवायचं आहे, जेणेकरून आपल्याला या ताटामध्ये पाणी ओतता येईल. आता या ताटामध्ये मी पाणी ओतते आणि गॅस अगदी लो टू मीडियम ठेवून या मटणाला आपल्याला अगदी छान अशी वाफ काढून घ्यायची आहे. असं हे ताटामध्ये पाणी ठेवलं तर ते आपोआप वाफेवरती गरम होतं आणि तेच पाणी आपल्याला या मटणामध्ये ओतायचं आहे. मटणाला छान अशी एक वाफ दिलेली आहे. त्यानंतर मिठामुळे तुम्ही बघू शकता मटणाला भरपूर असं पाणी सुटलेलं आहे. आता वरती ताटामध्ये गरम झालेलं पाणी देखील आपल्याला या मटणामध्ये ओतायचं आहे. एकदा व्यवस्थित मिक्स करायचं. पुन्हा एकदा तेच ताट ठेवायचं आणि या ताटामध्ये पाणी ओतायचं. असं करत आपल्याला हे मटण आहे ते छान शिजवून घ्यायचं आहे. मटण शिजत असताना अधूनमधून आपल्याला या ताटामधलं गरम पाणी ओतायचं. मटणाचा रस्सा किती बनवायचा त्यानुसारच पाण्याचा वापर करायचा, जास्तीचं पाणी घालायचं नाही. मटण शिजत आहे तोपर्यंत आपण वाटणाची तयारी करूयात. त्यासाठी एका पॅनमध्ये मी लसूण, आलं आणि एक मीडियम आकाराचा उभा चिरलेला कांदा भाजण्यासाठी घातला. तेलामध्ये हे सर्व साहित्य भाजते, त्यामुळे पटकन भाजलं जातं. कांदा परतत आला की यामध्ये आपल्याला अर्धा वाटी इतका खोवलेला ओला नारळ घालायचा आहे. मटण मालवणी आहे त्यामुळे ओला नारळ तर येणारच. सोबतच इथं मी अगदी पाव वाटी इतकं सुक्क खोबरं देखील घातलेलं आहे. ओला नारळ आणि सुक्क खोबरं असं मी कंबाईन मध्ये वापरलेलं आहे. त्यामुळे आपलं मालवणी मटण चवीला खूप छान लागतं. आता हा नारळ आणि सुक्क खोबरं देखील आपल्याला छान असं खमंग सुगंध येईपर्यंत परतून घ्यायचं आहे. सर्व साहित्य व्यवस्थित असं भाजलेलं आहे. ओल्या नारळामुळे याचा रंग थोडासा पांढराच दिसतो, पण याचा सुगंध अगदी छान खमंग येत आहे. म्हणजेच हे सर्व साहित्य अगदी व्यवस्थित असं भाजलेलं आहे. गॅस बंद करते आणि पूर्णपणे थंड करून घेते. थंड झाल्यानंतर संपूर्ण साहित्य एका मिक्सर जारमध्ये काढून घेतलेलं आहे. या वाटणामध्ये आवश्यकतेनुसार पाण्याचा वापर करत मिक्सरला अगदी बारीकसर असं वाटून घ्यायचं आहे. कमीत कमी पाण्याचा वापर करत हे वाटण मी बनवून घेतलेलं आहे. तोपर्यंत पातेल्यामध्ये शिजत घातलेलं मटण देखील छान असं शिजलेलं आहे. मटण शिजताना मला जेवढा रस्सा पाहिजे तेवढ्याच पाण्याचा वापर केलेला आहे. हे मटण मी तुम्हाला हाताने तोडून दाखवते. पटकन यामधले पीस आहेत ते हाताने तुटले जातात. म्हणजेच मटण हे अगदी व्यवस्थित असं शिजलेलं आहे. पुढच्या कृतीकडे वळूयात. मालवणी मटणाला आपल्याला फोडणी द्यायची आहे. त्यासाठी कढईमध्ये मी तेल गरम करून घेतलेलं होतं. यामध्ये 1 चमचा मालवणी मसाला घातला. सोबतच 1 चमचा बॅडगी मिर्च पावडर घातलेली आहे.
आणि इथं मी 1 चमचा धना पावडर घातलेली आहे. मालवणी मटण तुम्हाला जास्तच तिखट पाहिजे असेल तर ठेवणीतलं थोडंसं तिखट वापरलं तरी देखील चालू शकतं. अगदी कडकडीत अशी फोडणी तयार करून घेतली. त्यानंतर यामध्ये शिजवून घेतलेलं संपूर्ण मटण घातलं. मटण शिजताना मी बारीक चिरलेला कांदा घातलेला होता. त्याचबरोबर वाटणामध्ये मी कांद्याचा वापर केलेला आहे. त्यामुळे इथं मी फोडणीमध्ये बारीक चिरलेला कांदा वापरलेला नाही. हवं असेल तर तुम्ही फोडणीमध्ये आणखीन बारीक चिरलेला कांदा वापरू शकता. मटणाची कन्सिस्टन्सी चेक करत त्याचबरोबर आपण किती मसाले वापरलेत त्यानुसार आपल्याला यामध्ये गरम केलेल्या पाण्याचा वापर करायचा आहे. याला एक छान अशी उकळी काढून घ्यायची. त्यानंतर बनवून घेतलेलं वाटण आपल्याला यामध्ये घालायचं आहे. संपूर्ण कांदा आणि ओल्या नारळाचं वाटण आपण यामध्ये घातलेलं आहे. आता हे एकदा व्यवस्थित मिक्स करायचं आहे. वाटण घातल्यानंतर तुम्ही बघू शकता हे थोडंसं फेसाळल्यासारखं दिसतं, कारण आपण यामध्ये ओल्या नारळाचा वापर केलेला आहे. त्यामुळे चवीनुसार मीठ घालूयात. सोबतच बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे आणि हे मटण एकदा व्यवस्थित मिक्स करायचं आहे. हे मटण तुम्हाला किती घट्ट पाहिजे किंवा किती पातळ पाहिजे त्यानुसार आपल्याला यामध्ये गरम केलेल्या पाण्याचा वापर करायचा आहे. त्यानंतर याला व्यवस्थित असं एकदा मिक्स करून घेऊयात. सुरुवातीला या मटणाची कन्सिस्टन्सी मी अशा प्रकारची ठेवलेली आहे. आता हे मटण आपण थोड्या वेळासाठी शिजवून घेणार आहोत अगदी लो गॅसवरती. त्यानंतर हे मटण आणखीन थोडंसं आपल्याला घट्टसर वाटू लागतं किंवा याची कन्सिस्टन्सी आहे ती अगदी परफेक्ट होते. थोड्या वेळासाठी हे मटण मी कढवून घेतलेलं आहे. त्यानंतर तुम्ही बघू शकता या मटणाला तरी काही सुंदर आलेली आहे आणि या मटणाचा सुगंध म्हणाल तर यात्रेमध्ये ज्या प्रकारचं मटण बनतं आणि त्याचा सुगंध येतो ना त्या प्रकारचा सुगंध या मटणाचा येत आहे. हे मटण मला आणखीन थोडंसं कढायचं बाकी वाटत आहे. त्यामुळे मी याला आणखीन थोड्या वेळासाठी शिजवून घेणार आहे. गॅस अगदी लो ठेवते. झाकण न ठेवताच आपल्याला हे मटण शिजवून घ्यायचं आहे. पुन्हा एकदा 5 मिनिटासाठी या मटणाला मी छान असं शिजवून घेतलेलं आहे. त्यानंतर या इथं आपलं मस्त असं चमचमीत मालवणी मटण बनवून तयार झालेलं आहे. मटणाला रंग बघू शकता काय सुरेख आलेला आहे. तरी पण छान आलेली आहे आणि मटणाची कन्सिस्टन्सी अगदी परफेक्ट आलेली आहे. यामधले पीस पण अगदी परफेक्ट शिजलेले आहेत. बनवून घेतलेलं चमचमीत आणि झणझणीत असं मालवणी मटण मी सर्व्ह करण्यासाठी एका ताटामध्ये काढून घेते. तर इथं आपला मस्त असा झणझणीत मालवणी मटणाचा रस्सा आहे. सोबतच इथं मी थोडासा मिठाचा रस्सा देखील बाजूला काढून ठेवलेला होता. मटणासोबत खाण्यासाठी मी भात बनवलेला आहे, कांदा आहे, लिंबू आहे. त्याचबरोबर मी इथं ज्वारीची भाकरी बनवलेली होती. पाहिजे तर तुम्ही तांदळाची भाकरी बनवू शकता किंवा बाजरीच्या भाकरीसोबत देखील खाऊ शकता. माझ्या या पद्धतीने बनवलेलं हे मालवणी मटण तुम्ही एकदा नक्की ट्राय करा. तुम्हाला नक्कीच आवडेल अशी खात्री मी देते. आणि आजचा हा व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी आवडलेला असेल तर व्हिडिओला प्लीज एक लाईक नक्की करा. चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. कारण अशाच प्रकारचे नवीन नवीन व्हिडिओज मी या चॅनेलवरती घेऊन येत असते. पुन्हा भेटू आपण अशाच एका नवीन छानशा रेसिपी सोबत. तोपर्यंत बाय बाय.